बाहेर पाऊस पडत आहे आणि अशा ह्या रिमझिम पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम भजी खायला कुणाला नाही आवडत। तर आज आपण मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत पालक आणि बटाट्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर तुम्ही बघू शकाल ही भजी दिसताच किती कुरकुरीत असे दिसत आहेत, वरून एकदम क्रिस्पी बनून तयार होतात आणि आतून एकदम सॉफ्ट असे ही पालक आणि बटाट्याची भजी याआधी तुम्ही कधीच बनवली नसेल। तर पालकाची भजी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण माझ्या ह्या पद्धतीने पालक आणि बटाट्याची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे कच्चे धने घ्यायचे आहेत, त्यानंतर 4 ते 5 हिरवी मिरची घ्यायची आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 7 ते 8 इथे आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायचे आणि याची आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुटून देखील घेऊ शकता। तर इथे मी मिक्सरला ह्याची भरड करून घेतलेली आहे। तर आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि एका बाउलमध्ये इथे मी एक पालकाची जुडी घेतलेली आहे, ती मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घेऊन एका चाळणीवर कोरडी होण्यासाठी ठेवलेली होती। यातलं पाण्याचं मॉइश्चर पूर्ण कमी झाल्यानंतर एकदम बारीक आपल्याला ही पालक चिरून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल एक मोठा बाउल भरून इथे आपल्याला पालकाची पानं घ्यायची आहेत, बारीक चिरून घ्यायची आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि धण्याची जी भरड केलेली होती ती संपूर्ण भरड यामध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे। तर आता हा बटाटा आपण डायरेक्ट यामध्येच किसून घेऊया, कारण बटाटा जर आपण अगोदरच किसून ठेवला तर तो लवकर काळा पडतो, त्यासाठी डायरेक्ट आपल्याला यामध्येच किसून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकाल छान असे लांब लांब लच्छे पाडून घ्यायचे आहेत, खूप जास्त मोठी किंवा खूप जास्त बारीक खिसणी घ्यायची नाही, अशा पद्धतीची मीडियम होल असलेली आपल्याला इथे खिसणी घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकाल मस्त असे लांब लांब लच्छे पडलेले आहेत। तर आता हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया। थोडंसं हाताने प्रेशर देऊन एकजीव करायचं, म्हणजे पालक आणि बटाट्याचं हे पाणी रिलीज होतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पाणी आपल्याला यामध्ये अजिबात वापरायचं नाही। तर पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण ही भजी बनवणार आहोत। तर इथे मी संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेतलं, तर तुम्ही बघू शकाल याला पाणी छान असं सुटलेलं आहे। तर आता इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, तर थोडं थोडं बेसन घालून आपण हे भज्याचं पीठ मळून घेऊया। जेवढं यामध्ये मावेल तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे, खूप जास्त पीठ घालायचं नाही, नाहीतर भजी हे अगदी व्यवस्थित लागत नाहीत, जागोजागी गाठी तयार होतात आणि खुसखुशीत भजी बनून तयार होत नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकाल एवढ्या ह्या मिश्रणामध्ये 1 कप बेसन इथे आपल्याला मावलेलं आहे। त्यानंतर फक्त 1 चुटकीभर आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे। सोडा इथे आपल्याला खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर भजी ही एकदम तेलकट बनून तयार होतात। त्यानंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला गरम तेल घालायचं आहे, तेलामुळे हे भजी एकदम खुसखुशीत बनून तयार होतात। तर सोडा आणि तेल घातल्यानंतर 1 मिनिटभरासाठी आपण हे पीठ छान असं फेटून घेऊया, म्हणजे भजी देखील हलकी फुलकी आणि कुरकुरीत बनून तयार होतात। तर इथे तुम्ही बघू शकाल इथे आपलं भज्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे। तर आता आपण याची लगेचच भजी तळून घेऊया, कारण खूप जास्त वेळ जर हे पीठ आपण असंच ठेवलं तर पीठ हे पातळ होतं, कारण जितका वेळ आपण बॅटर ठेवलं तितका वेळ बटाटा आणि पालकाला पाणी सुटतं। तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं, मीडियम तेल गरम करून घ्यायचं, खूप जास्त गरमसुद्धा करायचं नाही। तर मीडियम गरम तेलामध्ये इथे आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत। भजी तेलामध्ये सोडताना हलक्या हाताने पीठ उचलून आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत, खूप जास्त असं दाबून गोळा वगैरे करत बसायची गरज नाही, हलक्या हाताने पीठ उचलून आपल्याला ही भजी तयार करून घ्यायची आहेत, म्हणजे ही भजी अगदी खुसखुशीत बनून तयार होतात। तर सुरुवातीला मीडियम हीटवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे। त्यानंतर तेलाचे हलकेशी बुडबुडे कमी झाले का गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे भजी छान असं डार्क सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत। 1-2 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल ही भजी छान असं डार्क सोनेरी रंगावरती तळून झालेली आहेत। पाहूनच लक्षात येते की ही भजी किती छान अशी कुरकुरीत बनवून तयार झालेली आहेत।
तर आता ही भजी आपण काढून घेऊया। तर पहा, अजिबात तेल यावरती दिसत नाही आहे आणि अगदी कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार झालेली आहेत। दुसरी बॅच देखील आपण तळून घेऊया। तर पहा, पुन्हा मी सांगते, गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी हलक्या हाताने सोडून घ्यायची आहेत। खूप जास्त गोळा वगैरे करायचं नाही। तर ही भजी देखील आपण छान असे डार्क सोनेरी रंगावरती तळून घेऊया। तर पालकाची भजी तर आपण नेहमीच बनवतो, पण एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने पालक आणि बटाट्याची भजी नक्की ट्राय करून पहा। एकदम कुरकुरीत बनवून तयार होतात आणि खायला देखील एकदम जबरदस्त लागतात। तर नेहमी एकाच चवीची भजी खाण्यापेक्षा एकदा तुम्ही ह्या पद्धतीने भजी ट्राय करून पहा। तर सगळी भजी इथे मी तळून घेतलेली आहेत आणि तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। किती मस्त क्रिस्पी बनवून तयार झालेले आहेत। खूप जास्त वेळसुद्धा हे अशीच क्रिस्पी राहतात, कारण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे। भजी म्हणलं का त्यासोबतच मस्त अशी तळलेली हिरवी मिरची देखील आलीच। तर एकदा तरी तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने पालक आणि बटाट्याची भजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।